हॅलो. हॅलो प्रिया, अगं कशी आहेस तू? मी मस्त, तू कसा आहेस? मी लय मस्त यार, आहे. किती वर्षानंतर फोन केला. तूच बोलतोयस ना? आज कशी आठवण आली माझी? अगं काल आम्ही अचानक भेटलो होतो, आशू, रम्या, काय? सम्या. तुम्ही गेट टुगेदर केलं? अश्विनी पण आली होती, अगं बाई, राम पण होता, समीर पण होता. अगं मला सांगितलं का नाही? बाई, आता तुझं लग्न झालंय, तुझा नवरा कसा आहे काय? अरे यार, लग्न झालंय म्हणजे माझ्या आयुष्यातला मैत्री नावाचा प्रकारच गायब झाला असं काही आहे का? अगं बाई, लग्नानंतर थोडा अवघड विषय असतो ना नवऱ्या लोकांचा. वेडा आहेस का तू? माझा नवरा एवढा गरीब विचारांचा नाहीये की त्याला मैत्री आणि प्रेम मधला फरक नाही कळत. यार, मी मिस केलं यार. मला भेटायचं होतं तुम्हाला माहितीये, मी लग्न झाल्यापासून माझ्या नवऱ्याला सांगते तू माझे येणार का? मित्र असे तू आहेत, कधी माझ्या येतेस? मैत्रिणी तशा आहेत, पण माझ्या मैत्रिणी आणि मित्र तर असे एक नंबरचे. अगं तू सांग. यार. आणि तुला माहितीये का, एखाद्या नवऱ्याला जर संशय घ्यायचा असेल ना, तो रस्त्याने जाणाऱ्या मुलावरही संशय घेतो. माझावाला तसा नाहीये यार. त्याला मैत्री आणि प्रेम याच्यातला फरक कळतो. बरं, जाऊ दे आता. नेक्स्ट टाइम जेव्हा भेटाल ना, तेव्हा मला सांगा. मस्त आपण कॉलेज कट्ट्याला भेटू. कॉलेज कट्ट्यावर? यार, कॉलेज कट्ट्यावरच जाऊया. आणि ढेबे सर आहेत का रे अजून? आपल्या बॅच नंतर त्यांनी रिटायरमेंट बघ, मी घेतली. बोलले होते ना, आपली शेवटची बॅच असेल. आपण त्यांना एवढा त्रास दिलाय ना.